म्हणजे सामान्य वर्षात हेच सांगितलेलं आहे. तिन्ही वार सारखेच असतात. लीप वर्षात पण असंच आहे. आता बघा आपण जर एक्झाम्पल सोडवलं तर 2 पद्धतीने आपण एक्झाम्पल सोडवू शकतो. कुठल्याही पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. त्यांनी काय सांगितलंय 1 मार्च 1997 रोजी शनिवार होता. तर 1 जुलै 1997 रोजी कोणता वार असेल? तर काय करायचं आहे? तर 31 दिवसाचा महिना असेल तर 3 ने वार पुढे सरकतो. ही एक हिंट लक्षात घ्यायची आहे. 30चा महिना असेल तर 2 ने पुढे सरकतो. 29चा महिना असेल तर 1 ने पुढे सरकतो आणि 28चा महिना असेल तर तोच वार येतो. ही 4 हिंट तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर आपलं कॅल्क्युलेशन कमी होतं. म्हणजे काय तर ही हिंट सोपी आहे, की कॅल्क्युलेशन कमी होतं. 3, 2, 3 बेरीज कमी होते आणि काय त्याला भागिले 7 न गुणायचं आहे आणि मग तुम्ही काढू शकता. मग जेवढी बाकी राहते